तुम्ही मला एकदा तरी सांगा कुठल्या तरी अँगलने हा आपला मुंबई गोवा महामार्ग वाटतोय का, हे मला जरा तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. खरंच सांगा. मी मेन म्हणजे आधी मागापासून जरा रस्ताच शोधतोय की मला रस्ताच दिसत नाही. हायवे मला वाटतं गायबच झाला आहे आणि बेकार कंडिशन आहे अक्षरशः. म्हणजे खरोखर जीव मुठीत ठेवून गाडी चालवायला लागते. तुम्ही आता समोर बघत असालच काय कंडिशन झाली आहे बघा. हा आहे आपला मुंबई गोवा महामार्ग. माझ्याबरोबर उजव्या साईडला तुम्ही बघू शकता खूप जोरदार पद्धतीने काम मित्रांनो लांजामध्ये उड्डाणपुलाचं चालू केलेलं आहे. त्यामुळे आय होप की लवकरात लवकर हा देखील उड्डाणपूल व्हावा. हा बघा हा संगमेश्वरचा पूल आहे. बघा सगळ्या गोष्टी बघा. तुम्हाला मी आज सगळं अगदी डिटेलमध्ये दाखवतो आहे. हा जो वरचा रोड आहे ना तो आहे आपला मुंबई गोवा महामार्ग. आणि आता आपण आलो ते इथून खालून आलो. हे बघा इथून आता आपण असं आलेलो आहोत वरून. आणि जून ते 9 तारखेची ही आत्ताची कंडिशन आहे. अजून जुलै ऑगस्ट पाऊस चालू व्हायचं आहे. त्यानंतर काय कंडिशन असणार आहे ना ते मला तुम्ही सांगा. इथून मागे मी बऱ्याचदा आलेलो त्यावेळेला रस्त्यांची अवस्था खूप बिकट होती. म्हणजे त्या ठिकाणी पूर्णपणे रस्ता आहे ना हा एकदमच म्हणजे खडबडीत होता. सो आता त्या ठिकाणी उड्डाणपूल करण्याचं काम चालू आहे. येवा कोकण आपलंच असा. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आता आपण आहोत बरोबर कणकवली या ठिकाणी. बघू शकता समोरच आपण आत्ता आहोत कणकवली मार्केटमध्ये. बरोबर आजचा आपला प्रवास असणार आहे कणकवली टू चिपळूण. जाता जाता संगमेश्वरमधील मित्रांनो मुंबई गोवा हायवेची अपडेट देण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या देखील दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. पहिल्या पाठामध्ये तुम्ही बघितलं असालच की आपण संगमेश्वर देवरूख साखरपा रोडने आलो, त्याची देखील अपडेट तुम्ही बघितलं असालच. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण NS66 अर्थातच मुंबई गोवा महामार्गाची अपडेट बघणार आहोत. सो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा. आणि आज माझ्यामध्ये पाऊस मिळू शकतो. समोर बघा ढग थोडे काळे झालेले आहेतच. सो बघूया. मुंबई आहे 421, रत्नागिरी आहे 125. जास्त काय नाही, माझ्या मते 160 ते 170 किलोमीटरचा आजचा आपला प्रवास असणार आहे. सो चला मित्रांनो तुम्ही देखील आहे ना माझ्यासोबत आजच्या प्रवासामध्ये आहे ना बनून राहा. तर मित्रांनो आता आपण चिपळूणच्या दिशेने प्रवास चालू केलेला आहे. खूप सुंदर असा प्रवास होणार, त्यात काही शंकाच नाही. कारण समोरचं क्लायमेट पण आज मस्त आहे आणि रस्त्याची क्वालिटी बघा यार, एक नंबर रस्ता आहे. बरोबर म्हणजे आता तुम्हाला सांगायला गेलं ना आता हा रस्ता असाच मिळणार आहे लांजापर्यंत. लांजाच्या पुढे मग परत आपलं हाय कसं चालू आणि तिकडून जर येत असाल तर मग लांजापासून माझ्या मते केरळपर्यंत असावा रस्ता. असाच खूप सुंदर रस्ता आहे यार, प्रश्नच नाही गाडी चालवायला. त्यामुळे म्हटलं जोपर्यंत रस्ता चांगला आहे तोपर्यंत मग गाडी खेचून घेऊया फटाफट. नाहीतर मग पुढे काय मला माहिती आहे किती वेळ लागणार आहे ते. अक्षरशः म्हणजे खूप बेकार कंडिशन आहे पुढे रस्त्यांची, ते मग अगदी संगमेश्वरपर्यंत. तर आज तोच पार्ट मला तुम्हाला खास दाखवायचं आहे की काय अवस्था झाली रस्त्यांची संगमेश्वरपर्यंत लांजापासून पुढे. पण इकडची पण तुम्हाला थोडी पण अशी अपडेट देऊन ठेवतो. बघा ना तुम्ही रस्ता बघा, एक नंबर. म्हणजे ड्रायव्हर त्यांची तर डायव्हर्जन सगळ्या काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. ते बघा म्हणजे पोस्टर वगैरे पण क्लीन केलेले आहेत, ट्रक वगैरे. हे बघा मुंबईच्या अशा जवळच्या राजापुरे पण म्हणजे सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक आहेत, अजिबात काय प्रश्नच नाही आहे. त्यामुळे इकडे गाडी चालवायला खूप जास्त मजा येते. मी तर अजिबात ब्रेक येत नाही या रोडला. एकदा गाडी लागली की अजिबात ब्रेक येत नाही, कारण ब्रेक घ्यावा असं वाटत पण नाही. कारण खूप सुंदर रस्ता आहे मित्रांनो. त्यामुळे कधी कणकवली मालवणला आलात तर एकदा नक्की मित्रांनो ह्या रस्त्याची सफर करा. कोस्टल लूटने बरेचसे लोक जातात, कारण आपला जो कोस्टल लूट आहे ना तो खरोखर खूप सुंदर आहे. पण एकदा का होईना मी म्हणते की तुम्ही एकदा मुंबई गोवा महामार्गाने लांजापासून पुढे प्रवास करून बघा. सुंदर एक्सपिरियन्स आहे, सुंदर. तर मित्रांनो आता आपण बोलतो आहोत बरोबर राजापूर या ठिकाणी. बघू शकता जवळजवळ आपण अर्धा ते पाऊण तासामध्ये राजापूरला आलो. आतापर्यंत रस्त्याची क्वालिटी बघाल ना खूप सुंदर आहे. पाऊस पण का आपल्याला मिळालेला नाही आहे. सो आता जास्त काही मी मध्ये थांबत नाही, कारण रस्ता हे असेच आहेत. ज्या पॅचपासून रस्ते खराब चालू होतील ना तिकडे आपण स्पेशली बोलणार आहोतच पुढे जाऊन. नाहीतर बघाल तर लांजापर्यंत आपल्याला हे असेच रस्ते मिळणार आहेत. खूप सुंदर आहेत, प्रश्नच नाही आहे कोणता. माझ्यासोबत तन्मय देखील आहे, बघू शकता. सो एकंदरीत प्रवास हा सुंदर चालला आहे. थोडा पाऊस आला पाहिजे आता, कारण आता गरमी पण जाणवायला लागली. सो चला मित्रांनो आपला आजचा प्रवास आहे ना तो कंटिन्यू ठेवूया. लांजाच्या नंतर मी तुमच्याशी बोलेनच, किंवा मध्ये जर काय दाखवण्यासारखं वाटलं ना मित्रांनो तर नक्की थांबेन. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही हा जो प्रवास आहे ना तो एन्जॉय करा. मित्रांनो आता आपण बोलतो आहोत बरोबर लांजा या ठिकाणी. माझ्याबरोबर तुम्ही उजव्या साईडला बघू शकता उड्डाणपुलाचं काम चालू आहे. मागच्या वेळेला ज्या वेळेला मी आलेलो ना बाईक घेऊन त्यावेळेला काहीच काम नव्हतं.
पण आता जर तुम्ही बघाल ना तर कुठेतरी 30 ते 40% काम झालेलं आहे. म्हणजे ॲटलिस्ट उड्डाण पुलाचे जे बीम असतात ना ते देखील आता पडलेले आहे. तुम्ही आता बघत असालच कॅमेऱ्यामध्ये. आणि संपूर्ण ही लांजाची बाजारपेठ आहे जी तुम्ही आता बघता आहात. माझ्या डाव्या साईडला पण बघा आणि उजव्या साईडला बघा, संपूर्ण ही लांजाची मार्केट आहे लांजाचं. सो आता इथून थोडं पुढे गेलो ना की आपण डायरेक्ट आहे ना एक रोड आहे शॉर्टकट, त्या रोडने आपण डायरेक्ट आहे ना आतमध्ये शिरूया, जेणेकरून आपले 12 ते 13 किलोमीटर वाचतील. तुम्हाला मी पुढे दाखवतो. माझ्या बरोबर उजव्या साईडला तुम्ही बघू शकता खूप जोरदार पद्धतीने काम मित्रांनो लांजामध्ये उड्डाण पुलाचं चालू केलेलं आहे. त्यामुळे आय होप की लवकरात लवकर हा देखील उड्डाण पूल व्हावा. हे बघा समोर बघताय ना, अजून पुढे बघा, इकडे तर माझ्यामध्ये 50 ते 60% काम झालेलं आहे. हे बघा. आणि हा असा त्यांनी छोटासा सर्व्हिस रोड काढलेला आहे बाजूला जाण्यासाठी. तसंच सर्व्हिस रोड तिकडे उजव्या साईडला देखील आहे. सो ठीक आहे, काय ना काहीतरी घडामोडी घडत आहेत, पण त्या लवकरात लवकर होऊ दे हीच आता इच्छा आहे सर्व कोकणकरांची आणि सगळ्या लोकांची. कारण आता बरीच वर्ष ह्या हायवेमुळे हाल सोसायला लागलीच आहेत. आता इथून पुढे किती वर्ष सोसायला लागत आहेत ते आता आपण बघूया. तुम्ही आता बघितलं असालच लांजामध्ये उड्डाण पुलाचं काम चालू आहे जोरदार पद्धतीने. इथून मागे मी बऱ्याचदा आलेलो त्यावेळेला रस्त्यांची अवस्था खूप बिकट होती. म्हणजे त्या ठिकाणी पूर्णपणे रस्ता आहे ना हा एकदमच म्हणजे खडबडीत होता. सो आता त्या ठिकाणी उड्डाण पूल करण्याचं काम चालू आहे, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असालच मागच्या फुटेजमध्ये. आणि आता इथून आपण पुढे जाणार आहोत पालीमध्ये. पालीतून आज शिरणार आणि डायरेक्टली बाव नदीमध्ये बाहेर पडणार, जेणेकरून आपले किलोमीटर वाचतील. आणि संगमेश्वरच्या आधीचे जे रस्ते आहेत ना त्यांची देखील आपल्याला अपडेट द्यायची आहे. त्यामुळे म्हटलं आपण डायरेक्ट बाव नदीमध्ये बाहेर पडूया आणि मग त्यानंतर आहे ना तिकडचे जे रस्ते आहेत ना त्यांची मी तुम्हाला अपडेट देतो. सो मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहतच आहात. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात ना आणि त्यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून कळवत राहा मित्रांनो. सो चला, अजून प्रवास संपलेला नाही आहे, अजून आपल्याला संगमेश्वरपर्यंत जायचं आहे. तर आता आपण बरोबर लांजा सोडून 5 ते 6 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. आणि माझ्या डाव्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता पूर्णपणे अगदी अशी माती पोखरण्याचं काम चालू आहे मित्रांनो. सो ही एक अपडेट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आत्ता आपण निघालेलो आहोत चिपळूणच्या दिशेने. माझ्या मते लांजातून होय बरोबर 3 ते 4 किलोमीटर मी आता पुढे आलेलो आहे. कारण आपल्याला पालीतून आतमध्ये घुसायचं, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं. हे बघा. आणि इकडे माझ्यामध्ये खूप मोठ्या पातळीवर काम चालू केलं आहे त्यांनी. म्हणजे आतापर्यंत आपण परशुराम घाटाची अपडेट बघितली, तसंच पुढे मी जरा थोडी खेडच्या आसपास पण अपडेट दिलेली मध्यंतरी. पण लांजा साईडची आणि संगमेश्वर साईडची अपडेट मी तुम्हाला दिली नव्हती. पण आज आपण बघतोय ना, हे बघा बापरे, खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम चालू केलेलं आहे. आता फक्त एवढाच विषय आहे की आता ज्या वेळेला पाऊस पडेल त्यावेळेला ही बरोबर अगदी बाजूला ही माती आलेली आहे बुरुमाची, ती कुठेतरी रस्त्यावर येऊ दे नको, एवढीच एक मोठी काळजी आहे. कारण कसं ना, कोकणातला पाऊस हा साधा नसतो, भयंकर असतो. त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही. हे बघा इकडे JCB ट्रक वगैरे आहे, त्यामुळे खूप जोरदार पद्धतीने काम चालू केलेलं आहे. गोष्टी तर चांगल्या आहेत माझ्या मते. हा बघा, हा घाट आहे आणि त्या घाटामध्ये हे काम चालू आहे. काय रस्त्यांची कंडिशन आहे बघा. हा एक मोठा असं युटर्न आहे. मित्रांनो, आता आपण बोलतो बरोबर पाली या ठिकाणी बघू शकता तुम्ही समोरच. पालीमध्ये पण उड्डाण पुलाचं काम चालू आहे, बघता आहात ना. आपल्याला इथूनच आता जायचं आहे बाव नदीत डायरेक्टली. म्हणजे इथून आता आपण जवळजवळ माझ्यामध्ये 16 का 17 किलोमीटर असेल. मग डायरेक्ट आपण जाऊन पोचू बाव नदीमध्ये. तो देखील रोड तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो. तो देखील रोड तुम्ही प्रेफर करू शकता जर गोव्या साईडला येणार असेल तर. सो बघू शकता जिकडे तिकडे उड्डाण पुलाचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. सो आता इथूनच आपल्याला आज जायचं आहे आणि मग डायरेक्टली आपण त्या रोडला जॉईन होऊया. आता आपण लागलेलो आहोत बरोबर पालीमधून. आता आपण मित्रांनो बरोबर पाली रोडमधून निघालेलो आहोत बाव नदीच्या दिशेने. जर तुम्हाला गोव्या साईडला यायचं असेल तर तुम्ही हा रोड नक्की घेऊ शकता. जास्त काय नाही, मला वाटते 7-8 किलोमीटर तुमचे वाचतील. प्लस जो काही मुंबई गोवा हायवेचा बॅड पॅच आहे तो देखील तुम्ही स्किप करू शकता थोडाफार प्रमाणात. जास्त प्रमाणात नाही. जास्त प्रमाणात जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर ह्याच्या आधीची मी व्हिडिओ केलेली आहे ती एकदा जाऊन बघा. तो रोड तुम्ही घ्या, देवरुख संगमेश्वर साखरपा. मी सारखं तेच बोलतो आहे. आणि ह्या रोडने आता आपण का चाललो आहे की म्हटलं जरा जाऊ द्या, थोडासा का होईना पार्ट स्किप होईल. आणि मेन आजची अपडेट हे आपल्याला संगमेश्वरची द्यायची आहे, खास करून त्या रोडची. त्यामुळे म्हटलं बाव नदीमध्ये बाहेर पडू, पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेला जॉईन होऊया आणि मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बोलता येतीलच. पण हा रोड देखील सुंदर आहे, गावागावातून जाणारा रस्ता आहे. रस्ता थोडासा आखूड आहे, त्यामुळे मी तर म्हणेन की 4 व्हीलर वगैरे आरामात येऊ शकते. पण जड वाहनं
थोडं येताना थोडी मुश्किल आहे, कारण बघू शकता रस्ता हा पुढे आहे आणि पूर्ण अगदी वळणावळणांचा रस्ता आहे, त्यामुळे थोडी का होईना काळजी घ्यावी लागते. बाकी एकदा का होईना हा रस्ता नक्की ट्राय करा. सो चला मित्रांनो, डायरेक्टली आहे ना आता आपण भाव नदीमध्ये भेटूया आणि थोडेफार शॉर्ट जर मध्ये मी तुम्हाला घेतले तर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आपण पोहोचलो आहोत बरोबर हातखंबा या ठिकाणी. बघू शकता माझ्या पाठीमागे हा जो वरचा रोड आहे ना, तो आहे आपला मुंबई गोवा महामार्ग. आणि आता आपण आलो तर इथून खालून आलो, हे बघा इथून आता आपण असं आलेलो आहोत वरून. आणि हायवेवरून जर खाली यायचं असेल ना तर इकडून असा हा रोड दिला आहे, पण डायरेक्टली आपण इकडून जाऊ शकतो तिकडे पालीमध्ये. आता आपण पालीतनं इकडे आलेलो आहोत भाव नदी मार्गे. आता आपण मुंबई गोवा महामार्गाला इथून वर गेलो की जॉईन करू. कसं ना मित्रांनो, आपण रत्नागिरी स्किप केलं आहे, आता आपण आलेलो आहोत बरोबर हातखंब्यामध्ये. म्हणजे थोडाफार पार्ट आपण स्किप केला मुंबई गोवा महामार्गाचा. सो बरं झालं, तेवढं वेळ पण वाचला आणि आपल्याला आता उशीर पण झाला आहे, त्यामुळे ते एक बरं झालं. सो आता चला मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये ना ॲक्च्युअल जे आपण अपडेट घेणार होतो ना, म्हणजे मुंबई गोवा महामार्गाची संगमेश्वर लगतची अपडेट, ती आता आपण बघूया. बघा मित्रांनो, तुम्हाला म्हटलं होतं ना, जसं की आपण ह्या पार्टमध्ये यायला सुरुवात करू, या असा काही तो प्रकार चालू झाला आहे. रस्ता दिसतच नाही, रस्त्याचा कलर आहे डांबराचा, तो सोडून आता पूर्णपणे लाल कलर आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. माझ्या डाव्या साईडला बघू शकता संपूर्ण अगदी उड्डाणपुलाचं काम चालू आहे. हे उड्डाणपुलाचं काम बरेच वर्ष चालू आहे, म्हणजे कमीत कमी मला वाटतं 2-3 वर्ष झाली मी बघतोच आहे, अजून काय कंप्लीट नाही झालं आहे. आणि हे बघा आता आपण इथून थोडं पुढे गेलो ना की आपण संगमेश्वरजवळ पोचूच. हे बघा, आणि कसं आहे ना, रस्ते पूर्णपणे चिखलाने माखल्यामुळे गाडी सावकाश चालवावी लागते. जर गाडी स्लिप झाली ना मित्रांनो तर मोठा अपघात घडू शकतो, त्यामुळे गाडी एकदम सावकाश चालवायला लागते. आता इथून पुढे सगळ्या गोष्टी दाखवण्यासारख्याच आहेत, त्या तुम्हाला मी आता दाखवतो. अरे 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 अरे, बेकार बेकार कंडिशन आहे अक्षरशः, म्हणजे खरोखर जीव मुठीत ठेवून गाडी चालवायला लागते. तुम्ही आता समोर बघत असालच काय कंडिशन झाली आहे बघा. हा आहे आपला मुंबई गोवा महामार्ग. संगमेश्वरच्या पुढच्या रस्त्यांची ही अपडेट आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता पावसामध्ये काय कंडिशन आहे ती, त्यामुळे आता तुम्ही ठरवा पावसाळ्यामध्ये ह्या रोडवर कसा प्रवास करायचा. आज आहे तारीख बरोबर जूनची, माझ्या मते वाटतं काहीतरी 9 तारीख आहे वाटतं, आणि जूनच्या 9 तारखेची ही आत्ताची कंडिशन आहे. अजून जुलै ऑगस्ट पाऊस चालू व्हायचं आहे, त्यानंतर काय कंडिशन असणार आहे ना ते मला तुम्ही सांगा. अरे 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 अरे, वाट लागली साहेब, काय परिस्थिती आहे बघा. आता बोलून बोलून पण कंटाळा यायला लागलेला आहे. अशा प्रकारची कंडिशन मित्रांनो या मुंबई गोवा महामार्गाची झालेली आहे. बापरे, काय या पावसामध्ये इकडे गाडी चालवायची सांगा आता मला तुम्ही. हे बघा काय परिस्थिती, अक्षरशः नुसत्या खाड्या टाकून ठेवलेल्या आहेत. तुम्ही मला एकदा तरी सांगा कुठल्या तरी अँगलने हा आपला मुंबई गोवा महामार्ग वाटतोय का, हे मला जरा तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. खरंच सांगा. मी मेन म्हणजे आधी मागापासून जरा रस्ताच शोधतोय, तुम्हाला रस्ताच दिसत नाही. हायवे मला वाटतं गायबच झाला आहे. आणि एक प्रकारे म्हणजे आपली म्हणतो ना की खडीची खाण किंवा मग चिऱ्यांची खाण, तशा प्रकारचं मित्रांनो स्वरूप या पूर्णपणे रस्त्यानं झालेलं आहे. बघा ना काय कंडिशन आहे बघा. बघा तिकडे खणून ठेवलं आहे, तिकडे रस्त्यांची अशी कंडिशन आहे. आणि बघा डायव्हर्जन, आता आमची चूक झालेली आहे, परत पाठी जायचं आहे, काय करणार, अवस्था डेंजर आहे. डायव्हर्जन पण प्रॉपर नाही लावला आहे, त्यामुळे तुझी गडबड आहे. हे बघा आता इकडे परत त्यांनी असा पूर्णपणे सिमेंटचा रस्ता केलेला आहे. तो सगळा आपला मनमानी कारभार आहे. तुम्ही प्रवास करताय, तुम्ही कसा करायचा तो करा, आम्ही कामं करणार, तुम्हाला पटलं तर घ्या, अशा प्रकारचा रूल कुठेतरी मित्रांनो मला पाहायला मिळतो आहे. त्यात आता कोणाचा दोष आहे काय दोष आहे ते आपण काय बोलत नाही. माझ्यापेक्षा कितीतरी मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत ते या गोष्टींवर नेहमी बोलत आलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्यासमोर एवढे काहीच नाही आहोत. पण जेवढं काय प्रयत्न करता येईल तेवढं आपण नक्की करू, जेणेकरून हे जे काय रस्ते आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतील. कारण खूप बेकार कंडिशन होते खरंच. म्हणजे म्हणून मी मुद्दाम ह्या साईडची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे आज. खास त्यासाठी मी ह्या रोडने आलो, कारण मला स्वतःला देखील हा रोड बघायचा होता आणि तुम्हाला देखील अपडेट द्यायची होती. कारण मला माहिती आहे की आपले सबस्क्रायबर फॅमिली आहेत, ते नक्कीच ह्या रोडने प्रवास करत असतात, त्यामुळे त्यांची हेल्प करणं हे माझं नेहमीच काम असतं कायम. पण मी तर खरंच सांगतो, आता तर स्ट्रिक्टली सांगतो की तुम्ही हा जो पट्टा आहे तो टाळा.
आणि त्या संगमेश्वर देवरुख रोडने तुम्ही प्रवास करा, कारण खूप बेकार रोड आहे मित्रांनो, अक्षरशः खूप बेकार रोड आहे. रस्त्याची चाळणी झालेली आहे, चाळणी अक्षरशः. सो ज्यावेळेला हा पूर्ण होईल त्यावेळेला तुम्ही ह्या रोडने प्रवास करा. थोडेसे किलोमीटर वाढतील, काय फरक नाही, वाढू दे, पण आपलं जीव सुखी आहे तर सगळ्या गोष्टी सुखी आहेत, एवढंच मी तुम्हाला सांगेन. सो प्रवास करा, सुखाचा करा आणि आपल्या फॅमिलीसोबत आहे मित्रांनो सगळ्या या गोष्टींचा आनंद घ्या. सो चला, एकंदरीत आहे मित्रांनो ह्या गोष्टी झाल्या जाणारच आहे, पण आपण आपल्या प्रवासाचा आनंद घेऊया. तर तुम्ही आता बघत असालच, माझ्या उजव्या साईडला पण बघा, डाव्या साईडला पण बघा, बरंचसं काम चालू आहे. पण आता प्रॉब्लेम हा होतो आहे की पाऊस किती पडतो आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी या डिपेंड राहणार आहेत पुढे पुढे. कारण ज्या वेळेला जास्त पाऊस पडतो त्यावेळेला ह्या रस्त्यांवर गाडी चालू शकत नाही आपण, अशी कंडिशन तयार होती दरवर्षी. मागच्या वर्षी माझ्या मते मी गणपतीला बाईकने गेलो होतो, त्यावेळेची कंडिशन एवढी बेकार होती ना, भयंकर बेकार कंडिशन. त्यामुळे मी म्हणतो की जर तुमच्याकडे बाईक असेल किंवा म्हणजे जर फोर व्हीलर वगैरे जरी असेल तरी पण तुम्ही हा रोड स्किप करू शकता डायरेक्टली. थोडे तुमचे किलोमीटर वाढतील, पण मी तर सांगेन की तुम्ही बाबा त्या देवरुख साखरपा रोडनीच प्रवास करा, कारण इकडे कंडिशन बघताय ना, मला वाटत नाही की लवकरात लवकर ही कंडिशन सुधरेल, कारण खूप बेकार कंडिशन आहे. असं वाटतच नाही आपल्याला की आपण मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करतो आहे. जे लाईव्ह आहे ते मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही कंडिशन आहे संगमेश्वरच्या जहरा पाटी 10 ते 15 किलोमीटर रस्त्यांची. मित्रांनो तुम्ही बघत असालच, आता मी पाठीमागे बसले, तुम्ही बघू शकता, त्यामुळे मला बोलतोय तुमच्यासोबत. आतापर्यंत तुम्ही रस्ते बघितला असालच. संगमेश्वरची अपडेट काय महत्त्वाची होती ते तुमच्या लक्षात आलं असेलच. हे बघा, म्हणजे जेवढं दाखवू तेवढं कमीच आहे, म्हणजे धड काय रस्ता आहेच नाही. त्यामुळे म्हटलं दाखवून आता मला पण कंटाळा आला आहे, म्हणजे प्रॉपर असा रस्ता दाखवण्यासारखा काय राहिलंच नाही आता. हे बघा सगळं जिकडे तिकडे म्हणजे कामच चालू आहे, त्यामुळे म्हटलं असं काय दाखवतच नाही मी, तुमच्याशी एकदा चांगलं फेस टू फेस बोलतो. त्यामुळे मी गाडी सोडून पाठीमागे बसलोय. हे बघा काय कंडिशन आहे बघा, बघताय ना. सो मित्रांनो या सर्व गोष्टींवर तुमचं काय मत आहे मला कमेंट करून जरूर कळवा, जरूर. आता डायरेक्टली आहे ना आपण थांबलो तर संगमेश्वरला थांबूया, नाहीतर मग डायरेक्टली चिपळूणला जाऊनच बोलतो मी तुमच्याशी. आता आपण बोलतो आहोत बरोबर संगमेश्वरला, बरोबर लांजापासून मग आपण आतमध्ये शिरलो, पालवीतून पाव नदी मार्गे मग आता आपण संगमेश्वरला आलो. टोटल आपल्याला 1.5 तास गेलेत या सगळ्या गोष्टीमध्ये, पण त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायला देखील मिळाल्या आज. हा बघा, हा संगमेश्वरचा पूल आहे, बघा बघा सगळ्या गोष्टी बघा, तुम्हाला मी आज सगळं अगदी डिटेलमध्ये दाखवतोय. अरे बाबा बाबा, डेंजर कंडिशन आहे. आता जर तुम्ही समोर पूल बघतात ना मित्रांनो, या पुलाच्या इथून बरोबर उजव्या साईडला आपण आतमध्ये गेलो देवरुख साईडला जायला, त्यामुळे हा सगळा जो पार्ट होता ना आजचा तो सगळा स्किप झाला. बाजारपेठ खूप मोठी आहे आणि रस्ता खूप छोटा आहे, त्यामुळे इथे गर्दी कायम आपल्याला बघायला मिळते. रस्त्याची कामं आहे त्यामुळे ट्रॅफिक झालं आहे, मजबूत ट्रॅफिक झालं आहे. अहो चला, आत्ता आपण पोहोचलो आहोत बरोबर सावर्डे या ठिकाणी. बरोबर नाही म्हटलं ना तरी लांजातून इथे यायला कमीत कमी आपल्याला 3 तास तरी गेलेच. मध्ये रोड पण खूप डेंजर मिळाला. तो आता काय हा सावर्ड्याचा घाट आहे, तो आपण घाट क्रॅक केला की आपण डायरेक्ट येऊन पोहोचणार चिपळूणमध्ये. आता काय जास्त लांब नाही, इथे माझ्यामध्ये 17 ते 18 किलोमीटर चिपळूण आहे. आपण थोड्या वेळामध्ये पोहोचून जाऊ. आत्ता आपण पोहोचलेलो आहोत बरोबर चिपळूणमध्ये. चिपळूणमध्ये पण बरंचसं काम अजून बाकी आहे यार, भरपूर कामच बाकी आहे. चिपळूणबद्दल मी काय सांगू, कारण बऱ्याचशा अपडेट मी चिपळूणचे दिलेले आहेत, त्यामुळे जास्त काय मी चिपळूणबद्दल काय बोलत नाही. बरंच काम पेंडिंग आहे, बरंच म्हणजे बरंच. आता आपण आहोत बरोबर जवळजवळ बहादूर शेखला आणि उड्डाणपुलाचं काम बघा, अजून बरंचसं बाकी आहे, काम चालू आहे. सो आता अपेक्षा आहे की जेवढी काही कामं पेंडिंग आहेत जी आपल्याला आज पाहायला मिळाली ती लवकरात लवकर होतील आणि आपण या गोष्टींचा आहे ना सर्व आनंद घेऊ शकू. मित्रांनो डायरेक्टली तुमच्याशी फ्रेश होऊनच बोलतोय,
कसं आहे ना, बाईकवर नंतर पाऊस आला आणि मग मी काय कुठे थांबलो नाही, म्हटलं पटकन घरी जाऊया कारण भरपूर कंटाळा आलेला. रोडची कंडिशन पण आहे ना भयंकर डेंजर आहे. संगमेश्वरपासून माझ्या मते पालीपर्यंत तर काय गाडी चालवावीच नाही असं वाटत होतं अक्षरशः. सो बघू अजून पुढे पाऊस लागायचा आहे, त्यानंतर काय कंडिशन असणार आहे रस्त्यांची काय सांगता येत नाही. सो एकंदरीत तुमचं जे काय मत आहे ते मला कमेंट करून जरूर कळवा ह्या सर्व गोष्टींवर. आणि अजून जर तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर मला ते देखील कमेंट करा. सो त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. सो भेटू कोकणातल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.